श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण एक मोठा साक्षात्कार येथे बघणार आहोत। आता 13 जानेवारीपासून चालू असलेल्या प्रयागराज येथे जो हे होत आहे कुंभमेळावा होत आहे, त्यामध्ये प्रत्यक्षात भगवान महाराज कुठल्या न कुठल्या रूपामध्ये तेथे येत असतात। आजचा हा प्रसंग खूप अद्भुत आहे। जे कोणी तिथे जात आहे ते खरंच खूप भाग्यवान आहे। 60 वर्षानंतर हा योग इथे आलेला आहे आणि कशा प्रकारे यामध्ये आपले देवदेवता येऊन स्नान करतात असे मानले जाते की येथे येऊन जो कोणी स्नान करतो त्याचे सर्व पाप हे जळून जात असतात। आज इथे प्रचंड भाविक प्रचंड भक्तिभावाने येथे येऊन स्नान करत आहे आणि त्यामध्येच त्यांना असे काही प्रसंग बघायला मिळत आहे। खूप सुंदर म्हणजे तिथे आहे। ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी अवश्य जावं। काय झालं त्या दिवशी म्हणजे जे महाराज आहे ते बघत असतात, त्यांना सांगितलं गेलं की येथे म्हणजे रात्रीच्या वेळेस देवदेवता येऊन आंघोळ करतात, कारण येथे जे समुद्रमंथन झालं होतं त्यावेळेस जिथे अमृत पडलं होतं इथे अमृताचा एक थेंब पडलेला आहे। इथे जो स्नान करतो त्याचे सर्व पाप जळून जातात आणि देवदेवता इथे येऊन स्नान करतात, त्यामुळे हे जे जल आहे ते दिव्य बनलं जातं। ते असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ठरवलं की आज मी बघणारच आहे की येथे नेमकी काय घडतं। त्यावेळेस त्यांनी बघितलं रात्रीच्या वेळेस 2 वाजता जे हे आहे तारे आहेत ते तुटून तेथे एक एक पडत होता। त्यांनी सांगितलं की येथे एक एक तारा पडत आहे, ते अदृश्य रूपाने देवच तेथे येऊन आंघोळ करतात असे त्यांना सांगितलं गेलं। त्यावेळेस ते म्हटले की आज मी पुन्हा येथे बघणार आहे। ज्यावेळेस त्यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्रीही बघण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना असे दिसले की प्रचंड सारे नागांची झुंड तेथे आलेली त्यांना दिसली आणि त्यावेळेस सांगितलं की सर्व देवदेवता येथे स्नान करून गेलेले आहेत। असे तुम्ही बघू शकता की सर्व कडेने सर्व लोक हे असतात आणि त्यांच्यामध्ये हे नाग येत असतात आणि ते स्नान करत असतात। हा दिव्य असा प्रसंग प्रत्येक भक्ताने डोळ्याने बघण्यासारखा आहे। जे परंपरा आहे ते तिथे आजही अशी घटना घडतात। हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला हे बघायला मिळत आहे। खरंच देव हा फक्त अदृश्य रूपाने आहे, पण आपल्यासोबत तो कायम आहे हे याची साक्ष देणारे हे उदाहरण आहे। असं इथे प्रयागराज येथे घडत आहे। हा कुंभमेळावा खूप अद्भुत मानला गेलेला आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी ह्या दर्शनाचा आणि आपले पाप धुण्याचा नक्की प्रयत्न करावा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।